कशी काय बघतेस माझ्याकडे? कोणतं प्रकरण पेटतंय? उदयाशी काही संबंध नाही. माझ्या कामामध्ये ढवळाढवळ नको. कुठल्या कामात? तुला काय करायचंय? सगळं छापून आलंय. पप्पा हे तुम्ही केलं? मी काही सांगायला बांधलेलं नाही. का? तुमची मुलगी म्हणून मला काही प्रश्न पडतात. एक बाप म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे तुमचं कर्तव्य नाहीये का? आई बाबांची कर्तव्य तुझ्याकडनं शिकण्याची गरज नाही मला. मुलगी म्हणून तू काय कर्तव्य पार पाडतेस? तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचं. शट अप. आईला एकदा तरी गोल बच्चन देऊन राडा सोडवायचा राव भाऊंनी. एक एक जण त्यांच्या चौपट होता तरी अंगावर धावून जात आहेत. मी त्यांना म्हणलं होते काय कबड्डी खेळायला नव्हती आली माणसं. मला एक कळत नाहीये भाऊ आता कशी घेणार आहे तुमची प्रॅक्टिस? कुबड्या घेऊन. असंच भाऊनी उत्तर दिलं असेल ना. भाऊ हेच म्हणले. तू जा रे. पंटाने राहू दे. अरे शिवानी आली. आली सहानुभूतीची लाट आली. भाऊ कसं आहे? बरे है दगते. और जा तेरे बाप को बता बहुत कम मारा है. काहीच नाही झालंय भाऊंना अजून. तुम्ही सगळे माझ्याशी असं का वागताय? अशी आहे का ग मी? हो चौकोनी पायाची. वो मीना ना करेक्ट थी. बर थोडक्यात तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं स्पष्ट आहे साहेब. झाल्या घटनेची सगळी माहिती उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी त्यामध्ये देणार आहे. माफ करा, या प्रकरणामध्ये माझे हात बांधलेले आहेत. बर मग मी काय करायचं? आपण एकत्र काम करावं अशी जर तुमची इच्छा असेल तर यापुढे कुठलीही गोष्ट मला सांगितल्याशिवाय, मला विचारल्याशिवाय तुम्ही करायची नाही. राजकारणामध्ये इमेजला फार महत्व आहे आणि म्हणून माझ्या इमेजसाठी हे मैदान प्रकरण मला काही दिवस बंद ठेवावं लागणार आहे. हे मान्य असेल तर आपण पुढे एकत्र राहायचं का नाही हे ठरवू. अन्यथा आपले मार्ग वेगवेगळे आहेत. शिवानी तुला जे जाणवतंय ना ते मलाही जाणवलं होतं. पण त्याबद्दल मी विचार करायचंच थांबले होते. पण तुझ्या अप्रोचने विचार करता करता मला ह्यांच्यातले बदल परत जाणवायला लागले. म्हणजे? कॉलेजचे जीएस होते ते. स्टुडंट्सची आंदोलनं, युवा चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता म्हणून नाव होतं त्यांचं. केवढं वाचन होतं त्यांचं. राजकारणाचा जबरदस्त अभ्यास होता यांचा. सगळ्या कविता पाठ होते यांच्या. एकदा भेटलेल्या माणसाचं नाव, गाव, पत्ता कधीच विसरायचे नाही ते. पण आता या सगळ्या गुणांचा वापर फक्त चालाकी करतात ते. कला म्हणून वापरायचा. एखाद्या माणसाची ओळख नावानिशी दिली की तो माणूस यांच्यासमोर लोटांगण घालणार आणि मग हे त्याच्या देहावरून चालत जायला मोकळे. अनेकदा मला जाणीव व्हायची, पण असं वाटायचं की त्यात काय एवढं. सगळ्यांच्या बाबतीत हे असंच होत असेल. नवरा बायको मधलं प्रेम हळूहळू संपतं आणि उरतं ते फक्त रुटीन. ते मात्र चालू राहायला हवं. एकेकाळी मनात सगळं दाबून ठेवलेलं तुझ्यामुळे वर आलं. तुझ्यामुळे मला तुझे पप्पा स्पष्ट दिसू लागले. ह्या माणसाने तर माझा कणाच मोडून टाकलाय. कुठे जायचं ह्या माणसाला? किती पुढे आणि कशासाठी? वाह वाह, खूप छान वाटलं ऐकून.